Good morning, dear students. Heartily welcome back to SM Academy YouTube channel, online teaching learning platform of learning language and literature. विद्यार्थी मित्र हो, in communication skill ability enhancement course, we are learning letter writing, formal letter writing, informal letter writing, what is minute, agenda, minutes of meeting, and other job application and other prescribed syllabi. Today we are going to study advertisement writing. Now let us see what is advertisement and how advertisement are written. What is its format? जाहिरात कशी लिहिली जाते, जाहिरातीचा फॉर्मॅट काय असतो, जाहिरात लिहिण्यासाठी काय महत्त्वाचं असतं, काय गरजेचं असतं ते आपण ह्या ॲडव्हर्टिजमेंट रायटिंग ह्या टॉपिकमध्ये आज शिकणार आहोत. नाउ सी ऑन युअर स्क्रीन, तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पहा. टुडे it is impossible to believe anyone for not having influence by any advertisement. त्याला शॉर्टमध्ये ॲड म्हणतात. आजच्या जगात इट इज इम्पॉसिबल, हे अशक्य आहे, टू बिलीव एनीवन, एखादा माणूस विश्वास करण्यासाठी, एखादा माणूस फॉर नॉट हॅविंग इन्फ्लुअन्स, ज्याच्यावर प्रभावच झाला नाही कशाचा, बाय एनी ॲडव्हर्टिजमेंट. म्हणजे इन टुडेज वर्ल्ड इट इज नॉट पॉसिबल दॅट वी कॅन कॅम अक्रॉस एनी ह्युमन हू इज नॉट इन्फ्लुअन्स बाय द ॲडव्हर्टिजमेंट. म्हणून असं म्हटलं जातं की आजचं युग हे जाहिरातीचं युग आहे. कशासाठी? व्हाईल बाईंग एनी प्रॉडक्ट्स फ्रॉम द मार्केट. जेव्हा तुम्हाला बाजारातनं एखादी वस्तू घ्यायची असेल तर इतका जाहिरातींचा भडीमार आहे, त्याच्यातनं तुम्हाला योग्य वस्तू ही निवडावी लागते. इट हॅज बिकम, जाहिरात ही ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ एव्हरीवन्स लाईफ. इंटिग्रल म्हणजे अविभाज्य, नॉट सेपरेबल. जाहिरात हा जीवनाचा अत्यंत अविभाज्य असा भाग झालेला आहे. इन द वर्ल्ड ऑफ ग्लोबलायझेशन, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, या जागतिकीकरणाच्या युगामध्ये ट्रेड अँड कॉमर्स, व्यापार आणि व्यवसाय, ट्रेड अँड कॉमर्स म्हणजे व्यापार आणि व्यवसाय, हॅव ब्रॉट, यांनी आणलं आहे. काय आणलं आहे? इन्व्हिटेबल. इन्व्हिटेबल म्हणजे न टाळता येण्याजोगे, जे अजिबात टाळता येणार नाही त्याला अपरिहार्य असं आपण म्हणतो. चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज, त्यांनी आव्हानं आणि संधी आणलेल्या आहेत. कोणासाठी? टू बोथ प्रोड्युसर्स अँड कस्टमर्स. याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन येऊ शकतो की विच टू थिंग्स हॅव ब्रॉट इन्व्हिटेबल चेंजेस इन टुडेज ग्लोबलायझेशन. मग त्याला दुसरे काही पर्याय राहतील, तर योग्य पर्याय असेल ट्रेड अँड कॉमर्स. द इसेन्शियल कमोडिटीज, कमोडिटीज म्हणजे वस्तू, गरजेच्या ज्या वस्तू आहेत, आर मेड पॉप्युलर, त्यांना लोकप्रिय बनवलं जातं. कशासाठी? थ्रू ब्रँडिंग, त्याची एक ब्रँडिंग बनवली जाते. अँड रजिस्टर्ड ट्रेडमार्क, प्रत्येकाचा एक व्यावसायिक ट्रेडमार्क बनवला जातो, त्याची एक ओळख मूल्य, ट्रेडमार्क म्हणजे ओळख मूल्य बनवलं जातं. एव्हरी प्रॉडक्ट इन द मार्केट, बाजारातल्या प्रत्येक प्रॉडक्टला हॅज इट्स स्टोरी, स्वतःची एक स्टोरी आहे, विच इज प्रेझेंटेड थ्रू द ॲडव्हर्टाइजमेंट, आणि ती त्याची जी काही क्वालिटी आहे, गुणवत्ता आहे, त्याच्या ज्या काही युनिक गोष्टी आहेत, या जाहिरातीच्या माध्यमातून सांगितल्या जातात. त्याच्यात काय दिलं जातं? एम्फॅसायसिंग. एम्फॅसायसिंग म्हणजे स्ट्रेंथनिंग, फोकसिंग. कशावर भर दिला जातो? द क्वालिटीज. व्हॉट आर द गुड क्वालिटीज ऑफ द प्रोडक्ट, दोज हॅज बीन हायलायटेड, एम्फॅसाइज, फोकस थ्रू ॲडव्हर्टिजमेंट, जाहिरातीच्या माध्यमातून. फॉर बिझनेस इंडस्ट्री, व्यवसाय उद्योगामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात इज फार नेसेसरी, अत्यंत गरजेची आहे. कशासाठी? टू प्रमोट, वाढवणे, अँड सेल देअर प्रॉडक्ट, आपले उत्पादनं विकण्यासाठी आणि वाढवण्यासाठी. आजकालच्या युगामध्ये, विशेषतः जाहिरातीच्या युगामध्ये, व्यावसायिक युगामध्ये ॲडव्हर्टिजमेंट अत्यंत गरजेचं आहे. इट इज बट नॅचरल, हे अपेक्षित पण आहे. नॅचरल म्हणजे नैसर्गिक पण आहे. कशासाठी? इन द कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड, बिकॉज टुडेज वर्ल्ड इज अ कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड. फॉर वन प्रॉडक्ट यू कॅन फाइंड नंबर ऑफ ऑप्शन्स टू कस्टमर्स. आजकालच्या युगामध्ये कस्टमर्सला एखादं प्रॉडक्ट घेण्यासाठी हजारो ऑप्शन्स आहेत. मोबाईल घ्यायचं म्हटलं 10-15 ब्रँड आहेत.
कपडे घ्यायचे म्हटले 20-25 ब्रँड आहेत. साधा पेन जरी घ्यायचा म्हटला तरीसुद्धा अनेक ब्रँड आहेत. म्हणजे कॉम्पिटिटिव्ह आहे. दॅट अ प्रॉडक्ट नीड्स. मग त्याच्यासाठी ते प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवण्यासाठी काय गरजेचं राहतं? अँड ॲट्रॅक्टिव्ह, आकर्षक, इफेक्टिव्ह, प्रभावशाली लॉन्चिंग. त्याची जी प्रॉडक्ट आहे ते जे बाजारात उतरवलं जातं त्याला लॉन्चिंग म्हणतात. ते कसं असलं पाहिजे? आकर्षक असलं पाहिजे, प्रभावशाली असलं पाहिजे. इट मस्ट बी अपीलिंग टू द कस्टमर्स, अट्रॅक्टिंग टू द कस्टमर्स. अदरवाईज एखादं प्रॉडक्ट चांगलं असूनसुद्धा गुणवत्तापूर्ण असूनसुद्धा त्याची जर चांगली मार्केटिंग झाली नाही, ते जर ग्राहकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचलं नाही तर ते बाजारात अयशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. आणि मग हे प्रॉडक्टचं जे लॉन्चिंग आहे, सच लॉन्चिंग इज डन थ्रू कॅची म्हणजे आकर्षून घेणारं, कॅच. तर अशा पद्धतीने ते आकर्षक पद्धतीने पुढे आणलं जातं जाहिरातीमध्ये. ॲट्रॅक्टिव्ह, पर्सेसिव्ह, प्रॅक्टिकल, पर्सिस्टन्स अँड फिजिबल. फिजिबल म्हणजे परवडण्याजोगे. मॅनर टू द कस्टमर्स. तर कॅची, ॲट्रॅक्टिव्ह, पर्सेसिव्ह, प्रॅक्टिकल, पर्सिस्टंट अँड फिजिबल पद्धतीने हे लोकांच्या समोर आणलं जातं. इन द बिझनेस वर्ल्ड आउटसाईड देअर हॅज बीन अ कट थ्रोट कॉम्पिटिशन. म्हणजे काय? जीव घेणी स्पर्धा. त्याला कट थ्रोट म्हणतात, गळा घेणे नाही, जीव घेणी स्पर्धा आहे अमॉंग द कंपनीज. कंपन्यांमध्येच जीव घेणी स्पर्धा आहे बाजारात. कशासाठी? टू प्रमोट, लॉन्च, हायलाईट अँड ॲडव्हर्टाईज देअर प्रॉडक्ट. आपलं उत्पादन लोकांसमोर ठळकपणे आणण्यासाठी देर इज अ व्हेरी कट थ्रोट कॉम्पिटिशन अमॉंग द कंपनीज. बिकॉज आय हॅव ऑलरेडी सेड अँड made it clear, for one product a customer has number of options. त्याच्याकडे हजारो ऑप्शन्स आहेत आणि त्याच्यातलं जे क्वालिटेटिव्ह आहे, दर्जेदार आहे, वॉरंटी, गॅरंटी, टिकाऊ आहे, त्याच्याकडे कस्टमर वळतो. द मार्केट व्हॅल्यू ऑफ एनी प्रॉडक्ट टुडे इन नो डाऊट डिपेंड्स. आजकालच्या युगामध्ये कोणत्याही प्रॉडक्टची मार्केट व्हॅल्यू कशावर डिपेंड असते? ऑन द ॲडव्हर्टाईज ऑफ द प्रॉडक्ट. त्या कंपनीची जाहिरात कशी झाली अँड इट्स इम्प्रेशन टू द ऑन द कस्टमर्स. म्हणजे त्या कस्टमर्सपर्यंत त्याचं इम्प्रेशन्स कसं पोचलं. क्वालिटी मॅटर करतं, नो डाऊट. हाऊ डज द क्वालिटी मॅटर? आय कॅन पुट अ व्हेरी सिम्पल एक्झाम्पल टू यू. यू नो इन टुडे यू नो दॅट पार्लेजी बिस्किट दॅट इज ॲन इंटिग्रल पार्ट ऑफ एव्हरीवन्स लाईफ. अविभाज्य भाग होऊन गेला आहे प्रत्येकाच्या जीवनाचा. वेदर he or she is a rich or poor, we cannot find a single person who has not tested Parle-G. त्याने पार्लेजी टेस्ट केला नसेल असा एकही कस्टमर सापडणार नाही, गरीब असो का श्रीमंत असो. अँड सिन्स सो मेनी इयर्स दे हॅव बीन कंटिन्युअसली मेंटेनिंग देअर क्वालिटी अँड इवन द प्राईस. आपलं प्राईस आणि क्वालिटी गुणवत्ता ते अनेक वर्षापासून मेंटेन करणार. देर इज नो चेंज इन पार्लेजी बिस्किट्स फ्रॉम इट्स लॉन्चिंग अप टू टुडे. म्हणजे त्यांच्या लॉन्चिंगपासून तर आजपर्यंत कोणतीही पद्धतीची त्यांच्या क्वालिटीमध्ये, चवमध्ये बदल झाला नाही. म्हणून अनेक कंपन्या बिस्किटांच्या बाजारात आला तर पार्लेजी हॅज इट्स ओन युनिक आयडेंटिटी. मग ही आयडेंटिटी जी असते ना, ही जाहिरातीच्या बाबत तर झाली, पण त्याच्या क्वालिटीमुळे सुद्धा झाली. द मोर ॲट्रॅक्टिव्ह अँड इनोव्हेटिव्ह द ॲड. जाहिरात जेवढी इनोव्हेटिव्ह असेल, म्हणजे आकर्षक तर असेलच, त्याच्यासोबत इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण असेल. द ॲड इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. इज द बेटर इज द इन्क्रीज इन इट्स नंबर ऑफ द कस्टमर्स टू बाय इट. तेवढे ते जास्तीत जास्त कस्टमर्स बाजारातनं शोधून आणतं. इफ द ॲडव्हर्टिजमेंट इज ॲट्रॅक्टिव्ह ॲज वेल ॲज नाविन्यपूर्ण, इनोव्हेटिव्ह. जॉन एफ केनेडी देन सेड. जॉन एफ केनेडी म्हणायचे, ॲडव्हर्टाइजमेंट मीन्स अ सेल्समॅनशिप इन प्रिंट. ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे काय? छापलेली जाहिरात. सेल्समॅनशिप म्हणजे विक्रीबाजी म्हणजे जाहिरात. आता पहा, ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन कॅन गेट फ्रेम फ्रॉम दिस लाईन. या लाईनमधून ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार होऊ शकतो. जॉन एफ केनेडी काय म्हणायचे जाहिरातीबद्दल?
अ सेल्समॅनशिप इन प्रिंट, किंवा हू सेड ॲडव्हर्टाइजमेंट इज अ सेल्समॅनशिप इन प्रिंट, किंवा कोण म्हटलं, द आन्सर इज जॉन एफ केनेडी. नाऊ द डेफिनेशन हॅज गॉट एक्सटेंडेड. तेव्हा ते म्हणायचे त्यांच्या काळामध्ये फक्त प्रिंट मीडिया होता, पेपर वगैरे होते, मॅगझिन्स होते, म्हणून ते तसं म्हणायचे. पण आता त्या जाहिरातबाजीचा स्कोप हा वायडन झालेला आहे. द स्कोप हॅज बीन वायडन. हाऊ इट इज वायडेड? इन दिस डिजिटल. आज आधुनिक संगणकीय मल्टीमीडिया, विविध प्रकारचं मीडिया असलेलं एरा म्हणजे युग, विथ मोर पॉवरफुल मीन्स अँड मीडिया, अत्यंत प्रभावशाली असं आलं. टुडे यू नो, ड्युरिंग द कोरोना प्रत्येकाला वाटायचं की थिएटर बंद राहतील, नाही, पण कोणता OTT प्लॅटफॉर्म आला, ॲमेझॉन आला, हॉटस्टार आलं, नेटफ्लिक्स आलं. सो द मोड्स ऑफ एंटरटेनमेंट, द मोड्स ऑफ मीडिया हॅज बीन कम्प्लिटली चेंज होऊन गेलेला आहे. अँड ॲडव्हर्टिजमेंट बेसिकली ट्राईज टू इन्व्हाइट. ॲडव्हर्टिजमेंटचा मूळ हेतू असतो, काय असतो? टू इन्व्हाइट अँड कनेक्ट न्यू कस्टमर्स. जुने कस्टमर मेंटेन करून ठेवणं, जो जुळला गेला तो तर कायम असलाच पाहिजे, सोबत दुसरे पण नवीन जोडणं. दिस इज द कंटिन्युअस प्रोसेस फॉर एनी गुड ॲडव्हर्टाइजमेंट. इन्क्रीज द यूज ऑफ प्रॉडक्ट्स, एक्सटेंडिंग ऑफ मोर फॅसिलिटीज. त्याच्यासाठी जास्तीत जास्त लोकांना सोयी सवलती देणं. टू द एक्झिस्टिंग कस्टमर्स, जे एक्झिस्टिंग्स आहेत, टू प्रोव्हाइड गुड सर्विस, होम सर्विस, सम डिस्काउंट्स, coupons, etc. It serves the purpose of offering new customers. ॲडव्हर्टिजमेंटचा मूळ हेतूच असा आहे की आपल्याला नवीन नवीन ग्राहक मिळावं. द कॉम्पेरेटिव्ह क्वालिटीज दॅन अदर ब्रँड्स इन द मार्केट. एकाच प्रॉडक्टसाठी बाजारात जे दुसरे ब्रँड्स आहेत त्यांच्यापेक्षा मोर कॉम्पिटेटिव्ह ठेवणं. दिस इज द मेन मोटो अँड फोकस ऑन द वर्ल्ड ऑफ ॲडव्हर्टिजमेंट. इन द अर्लियर डेकेड्स, पहिल्या दशकांमध्ये, न्यूजपेपर और द प्रिंट मीडिया वेअर द कॉमन सोर्स ऑफ ॲडव्हर्टिजमेंट. तर अर्लियर व्हॉट वेअर द कॉमन सोर्स ऑफ ॲडव्हर्टिजमेंट? इट वॉज द न्यूज पेपर्स अँड द प्रिंट मीडिया. फक्त वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती यायच्या, मॅगझिन वगैरे यायच्या. नाव द सोर्स ही शिफ्टेड. पण आता तसं नाही. आता वेगळ्या पद्धतीने जाहिराती येतात. कुठे? टू द इलेक्ट्रॉनिक मीडिया. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये टेलिव्हिजन. इफ यू स्विच ऑन द टेलिव्हिजन, फर्स्ट यू गॉट द ॲडव्हर्टिजमेंट, देन यू गॉट द प्रोग्राम. Radio, you know, Radio Mirchi, etc. Continuously they did the bombarding of the advertisement. Internet, even internet. If you open any app to download on the Play Store, first you get the advertisement, and if you don't want to see the advertisement, then buy their subscription. That's another trick. You know, on YouTube. If you watch any your favorite videos on YouTube, then it is compulsory for you to watch the advertisement. And if you don't watch the advertisement to get watch, then you have to subscribe for a premium subscription, which is maybe 1,000 rupees per year, or maybe more than that. Social sites. On social site like Facebook, Instagram, YouTube, email servers, mobile app, you get the gallery of advertisement, not gallery, bombarding of the advertisement. These multimedia platforms have become the most common source of advertisement today. So this the way of advertisement has been changed from newspaper, magazines up to new different type of medias, sources like Facebook, YouTube, social media site, television, etc. Now the next, an advertisement thus is a kind of public notice. So what is advertisement? Advertisement एक प्रकारची ही सार्वजनिक जाहिरातच असते. फॉर्मली ऑन इनफॉर्मली डिलिव्हर, आस्किंग फॉर अँड ऑफरिंग फॅसिलिटीज. आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या फॅसिलिटीज सांगितल्या जातात. सर्व्हिस ऑफ बाईंग अँड सेलिंग ऑफ प्रॉपर्टी. तुम्हाला माहिती असेल, एखादं प्रॉडक्ट घेणं, त्याच्यासोबत आपली एखादी प्रॉपर्टी, मोठमोठे बिल्डर्स वगैरे जाहिराती करतात. प्रॉडक्ट्स, गुड्स, मर्कंटाईज, मोठ्या मोठ्या कंपनीच्या जाहिराती वगैरे येतात. नाव सी, देर आर टू मेजर टाईप ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. सी नाव here you can get objective question. What are how many types of advertisement are there? 2, 5, 9, 10 काय जे असेल ते उत्तर. The correct answer is 2.
There are two major type of advertisement. First is classified. Classified means that the short advertisement, छोट्या छोट्या जाहिराती असतात ना वर्तमानपत्रामध्ये येतात त्या, those are classified. And second is commercial, त्या व्यावसायिक, those are of big pages and big advertisement. Let's study the form and features of classified and commercial advertisement. तर दोन प्रकार असतात, एक असतो क्लासिफाईड आणि दुसरा असतो कमर्शियल. आता व्हॉट इज क्लासिफाईड अँड व्हॉट इज द कमर्शियल, लेट अस लर्न. First, learn the classified advertisement. These advertisement normally appear in the column of newspaper. पहा तुम्ही वर्तमानपत्रामध्ये छोटीशी जाहिरात येते, पहा घर विकणे आहे, वर पाहिजे, वधू पाहिजे, कामासाठी मुलं पाहिजेत, मुली पाहिजेत, अशा ज्या छोट्या ॲडव्हर्टिजमेंट वर्तमानपत्रामध्ये असतात. इफ यू सी द पुण्यनगरी, लोकमत, सकाळ, लोकसत्ता, यू कॅन फाइंड अ नंबर ऑफ स्मॉल ॲडव्हर्टिजमेंट. दीज स्मॉल ॲडव्हर्टिजमेंट्स आर कॉल्ड ॲज द क्लासिफाईड्स. मॅगझिन्समध्ये येतात. पॅम्पलेट म्हणजे वर्तमानपत्रामध्ये एखादं टाकलेलं राहतं, आमकी गॅस एजन्सी, नवीन दुकान उघडलं, आईस्क्रीम पार्लर, हे पार्लर, ते पार्लर, किंवा कॉम्प्युटर क्लासेस, कराटे क्लासेस. दे आर अबाउट सेल ऑफ प्रॉपर्टी. तर जनरली क्लासिफाईड कशाबद्दल असतात, शॉर्ट असतात, त्यामुळे सेल ऑफ प्रॉपर्टी, मालमत्ता विक्री, प्लॉट, हाऊस, इस्टेट. मॅट्रिमोनी पण असतात. मॅट्रिमोनी म्हणजे विवाहाविषयक. पा यू कॅन सी अ लॉट ऑफ मॅट्रिमोनी ॲडव्हर्टिजमेंट स्मॉल क्लासिफाईड्स इन न्यूजपेपर आस्किंग फॉर ब्राईड ऑर ब्राईडग्रूम. वर पाहिजे, वधू पाहिजे, 28, उंच, देखणी, बुटका, काहीतरी असतं ते. दीज आर कॉल्ड द क्लासिफाईड्स. पॅकेजेस, काही छोट्या मोठ्या पॅकेजेस असतात. टूर्स अँड ट्रॅव्हलचे पॅकेजेस असतात. मूवर्स अँड पॅकर्स, एखाद्या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सामान न्यायचं, त्याचं पण असतात. सो दिस स्मॉल ॲडव्हर्टिजमेंट आर कॉल्ड ॲज द क्लासिफाईड. त्याचं एक्झाम्पल आपण स्क्रीनवर पुढे पाहणारच आहोत. क्लासिफाईड ॲडव्हर्टिजमेंट आर ड्राफ्टेड विथ द फॉलोइंग पॉईंट्स. while drafting the classified advertisement care of the following points should be taken. खालील गोष्टींची काळजी घेतली जाते. फर्स्ट, इट इज इन फॅक्च्युअल लँग्वेज, जे आहे ते थोडक्यात सांगितलं पाहिजे. नो डिझाईन ऑर एनी स्पेसिफिक लेआउट. या जाहिरातींचा स्वतंत्र असा लेआउट नसतो, बिकॉज दोज आर व्हेरी शॉर्ट इन साईज. नेक्स्ट, इट इज रिटन ऑर ड्राफ्टेड इन अ सिम्पल फॉर्मल अँड टू द पॉईंट. थोडक्यामध्ये सांगण्यासाठी असतं. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला अमका त्रास होतो आहे, डॉक्टरांना भेटा, बस. मग त्या डॉक्टरांचा पत्ता असतो, हॉस्पिटलचा पत्ता असतो, पहिल्या महिन्याच्या 3ऱ्या गुरुवारी आणि दुसऱ्या महिन्याच्या 5व्या शनिवारी काहीतरी राहतं. दॅट इज. नेक्स्ट, इट इज कॉम्प्रेहेन्सिव्ह इन प्रेझेंटेशन, व्हेरी शॉर्ट. कॉम्प्रेहेन्सिव्ह म्हणजे व्हेरी शॉर्ट असतं प्रेझेंटेशनमध्ये. दे आर शॉर्ट, हॅव्हिंग अ कॉम्पॅक्ट फॉर्मल विथ वर्ड लिमिट अप टू 50 वर्ड्स. काहींना वर्ड मर्यादासुद्धा असते. अँड जनरली इट इज सेड दॅट द वर्ड लिमिट शूड बी विदिन द 50 वर्ड्स. 50 शब्दांच्या आत ती असली पाहिजे. इट हॅज प्रॉपर अँड सुटेबल हेडिंग ऑर द कीज. आणि त्याला सगळ्यात पहिल्याने हेडलाईन असते. प्लॉट विकणे आहे, घर विकणे आहे, डॉक्टरांना भेटा, वर पाहिजे, वधू पाहिजे. दीज आर द हेडलाईन्स ॲट द टॉप. फॉर सेल, टू लेट सेल, काय असतं त्या पद्धतीचं. नेक्स्ट, इट नीड्स डिटेल्स इन पॉईंट मेकिंग द मेसेज क्लिअर. म्हणजे ॲपेरंटली द मेसेज ऑफ द ॲडव्हर्टिजमेंट ऑफ क्लासिफाईड शुड बी क्लिअर. नुसतं पाहिल्याबरोबर लक्षात येतं आहे आपल्या कामाचं आहे का नाही आहे. इट इन्क्लूड्स कॉन्टॅक्ट ॲड्रेस. त्याच्यामध्ये काही जास्त माहिती नसते. कॉन्टॅक्ट ॲड्रेस असतो. नावडेज देर इज ओनली नेम अँड ईमेल आय डी. आता तर फक्त नंबर आणि ईमेल आय डी असतो. नेम, मोबाईल, टेलिफोन नंबर, ईमेल आय डी, etc. द ॲड्स आर नॉर्मली पुट इन द बॉक्स शेप. Generally, it is put in the box shape. Here, ad objective question could get framed. What type of ad is generally contain a box shape, that is a classified. Now the next, types or kinds of classified advertisement. मग classified advertisement चे प्रकार कोणते, कोणत्या जाहिरातींना आपण classified म्हणू शकतो. See here, number of objective question could get framed. इथे तुम्हाला 2-4 पद्धतीचे विविध प्रकारचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न फ्रेम केले जाऊ शकतात. पहिलं पहा, wanted for accommodation. घर पाहिजे, सोय पाहिजे वगैरे अशा पद्धतीचं. ओके. पेइंग गेस्ट पाहिजे, भाड्याने देणे आहे, भाड्याने घेणे आहे. एज्युकेशनल ॲड, छोट्या छोट्या प्रवेश देणे आहे, DMLT कॉलेज, काय जे असेल ते. रिक्रुटमेंट, नोकर भरती, एअरटेल कंपनीमध्ये नोकर भरती, टाटा कंपनीमध्ये नोकरी भरती. ॲडमिशन्स, मी प्रवेश देणे आत्ता सांगितलं. सिच्युएशन व्हॅकंट, जागा खाली आहेत, वॉन्टेड वगैरे. Person, things valuable, lost and found. This is also type of classified. If you have lost your important documents,
तुमचं जर काही महत्त्वाची पिशवी हरवली असेल तर तुम्ही देतात. माझे महत्त्वाचे कागदपत्र गहाळ झाले आहेत, आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल. दिस शॉर्ट ॲडव्हर्टिजमेंट इज ऑल्सो कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ क्लासिफाईड ॲडव्हर्टिजमेंट. मॅट्रिमोनियल ब्राईड अँड ब्राईडग्रूम, मी तर तुम्हाला सांगितलं वर पाहिजे वधू पाहिजे. जॉब प्लेसमेंट्स, ऑफर सर्व्हिसेस, छोट्या मोठ्या नोकऱ्यांचे, दवाखान्यामध्ये नोकर पाहिजे, कामासाठी बाई पाहिजे, किंवा स्वयंपाकीन पाहिजे, मोलकरीण पाहिजे, काय 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 प्लेसमेंट, छोट्या छोट्या ऑफर्स, काही ऑफर असतात 2 वर 1 फ्री आणि 1 वर 4 फ्री. सर्व्हिसेस, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग करून मिळेल, दिस स्मॉल ॲडव्हर्टिजमेंट. प्रॉपर्टी सेल, छोट्या छोट्या प्रॉपर्टीच्या विक्रीच्या जाहिराती, परचेस विकत घेणे आहे. टू लेट ऑन हायर, तुम्हाला गाडी भाड्याने मिळेल, ट्रक भाड्याने मिळेल. फॉर सेल, पॅकेजेस, ट्रॅव्हल्स अँड टूर, फील्ड ट्रिप्स, काहीतरी असतात ना छोट्या छोट्या, स्वामी टूर्स अँड ट्रॅव्हल, केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल, त्यांच्या छोट्या जाहिराती असतात. ट्युशन्स, कोचिंग क्लासेसच्या असतात, जिमच्या असतात. सो दीज आर come under the category of classified advertisement. So do you understand what is the classified advertisement and what are its characteristics? तर आता पहा इथे स्क्रीनवर मित्रांनो काही छोट्याशा काही क्लासिफाईड ॲडव्हर्टाइजमेंट दिलेल्या आहेत. पहा या छोट्या छोट्या, तो त्याचा फॉन्ट छोटा असल्यामुळे यू कॅनॉट रेड, पण तुम्हाला ॲपेरंटली लक्षात आलं असेल. पहा ही आहे मॅट्रिमोनियल्स. मॅट्रिमोनियल्स म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? वर पाहिजे, वधू पाहिजे, इतकं वय आहे, तितकं वय आहे, छोटा बॉक्स आहे पंचा. दीज आर कॉल न्यूजपेपर ॲडव्हर्टिजमेंट. या अशा याला क्लासिफाईड ॲडव्हर्टिजमेंट म्हणतात. पहा इथं थोड्या स्पष्ट आहेत. फॉर सेल, सिच्युएशन वॅकंट, जागा खाली आहे. लॉस्ट अँड फाउंड, काय हरवलं आहे ते. टूर्स अँड ट्रॅव्हल्स. ओके, ह्या अशा छोट्या विदिन द ब्रॅकेट अँड स्क्वेअर ॲडव्हर्टिजमेंटला क्लासिफाईड ॲडव्हर्टिजमेंट असं म्हणतात. ओके, सो आय थिंक दॅट you might have understand in a brief what is classified advertisement. Now the next type of advertisement are commercial advertisement. These are big one. Commercial or display advertisement are prepared. ह्या जाहिराती कशासाठी तयार केल्या जातात? आर प्रिपेअर्ड ऑर ड्राफ्टेड, यांचा एक विशिष्ट ड्राफ्ट असतो फॉर कमर्शियल पर्पजेस. मोठे मोठे होर्डिंग्स असतात. 15x50, 60, किंवा इन समटाइम्स यू कॅन गेट अ फर्स्ट पेज ऑफ द न्यूजपेपर ऑफ कंप्लीट ॲडव्हर्टिजमेंट. रतनलाल साहेब अपना ज्वेलर्स, Pune Gadgil and Jewellers. That's a commercial advertisement. If new car is launched, new television is launched, new mobile is launched, you know, there is the advertisement with the full cover page of or the front page of a newspaper. That's a classic commercial advertisement. Drafted or commercial purpose. Commercial advertises are quite common for business industry. या बिझनेस इंडस्ट्रीसाठी अत्यंत आवश्यक असतात. and other manufacturing units आणि दुसऱ्या उत्पादन युनिटसाठी. The purpose of the advertisement is purely of the growth of business. याचा जो मूळ आहे आपला व्यापार व्यवसाय वाढावा एवढाच असतो. In terms of sale of products at a larger scale. Classifieds are meant for a very limited scale, whereas commercial advertisement are meant for a very larger scale. सगळ्या भारतामध्ये सर्व पेजवर एकच जाहिरात. Align कोचिंग क्लासेस तसं. Such advertises are mostly attractive. हे अट्रॅक्टिव्ह असतात. Catchy with pictures. Some pictures are there. Visuals असतात. Having punch lines. Okay. Most of the advertisement have the punch line. For example, you know the punch line of the Tata? देश की धड़कन. Cadbury, कुछ मीठा हो जाए. You know, this calls as the punch line. It is called as the tagline also. त्याला tagline सुद्धा म्हणतात. किंवा DSK बिल्डर्स, घराला घरपण देणारी माणसं, पुना गाडगीळ, अस्सल सोन्याची परंपरा, असं काहीतरी समथिंग 3 or 4 words tagline punchline is there. फ्रेजेस असतात, शॉर्ट एक्सप्रेशन असतात, स्लोगन पण असतात. दीज ॲड्स रिक्वायर मोर स्पेस अँड आर फुल्ली कमर्शियल्स इन फॉर्म अँड इट डिझाईन. आय ऑलरेडी मेड इट क्लिअर दॅट commercial advertisement needs a larger space even in the newspaper on the hoarding जे असतं ना, सगळं खूप मोठं असतं. If you go in metro cities, there is completely the roads are blocked by these commercial advertisements. Following are some of the key points of commercial advertisers. खाली दिलेले काही commercial advertisementचे key points आहेत. It has clear precise details of the product advertisement. एकदम क्लिअर असतं, मोठा पेजभर असतं, अख्ख्या एक जाहिरात असते. ओप्पो 5797 काय असतं ते. इनफॉर्मल अँड कोलिक्युअल यूज ऑफ लँग्वेज. मोठ्या प्रमाणामध्ये थोडीशी डेकोरेटिव्ह लँग्वेज वापरलेली असते.
यूज ऑफ फिगरेटिव्ह लँग्वेज स्पेशली एलिट्रेशन, पन, स्माईल, पॅलरारिझम अँड मेटाफर्स. मी तुम्हाला म्हटलं अशा विविध पद्धतीचं ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीचं टॅगलाईन, पंचलाईन, स्लोगन्स असं वापरलेलं असतं. At bottom of the corners of the box, details such as name, contact number, address of the advertisement or the agency are given. म्हणजे generally in this advertisement there is a big picture of the product and खाली आहे ना the name of the agencies, नंदुरबारला कोण, शाद्याला कोण, धुळ्याला कोण असं एजन्सी, त्याचा नाव नंबर वगैरे दिलेला असतो. इट हॅज कॅची कॅप्शन्स, त्याला एक कॅची कॅप्शन असतो. हेडिंग्स और सब हेडिंग्स ऑर मेड ॲट्रॅक्टिव्ह इन द बॅकग्राऊंड, किंवा मागचं बॅकग्राऊंड ॲट्रॅक्टिव्ह पद्धतीने केलं जातं. यूज ऑफ अनयुज्युअल और स्टायलिश वर्ड और क्रिप सेंटन्स, एकदम स्टायलिश पद्धतीची वाक्य बनवली जातात. लँग्वेज टोन ॲपियर्स जोक्युलर अँड मच यूज ऑफ ग्रामर ॲब्रेवेशन्स. कधी कधी तुम्हाला माहिती आहे का विनोदी पद्धतीने सुद्धा ॲडव्हर्टाइजमेंट बनवल्या जातात, जोक्युलर केलं जातं आणि ग्रामरचे छोटे छोटे ॲब्रेवेशन्स वापरले. ॲब्रेवेशन्स म्हणजे काय, शॉर्ट वापरले जातात. The ads appear in a big box or square. मी तुम्हाला I already said it appears on the full front page. Attractive perks like special offers जर असतील त्या दिल्या जातात. Discounts sometimes announced. Proper setting of fonts, वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल फॉन्ट्स असतात. ॲडिंग कॅची स्लोगन्स असतात. फ्रिक्वेंट यूज ऑफ इम्पेरिकल सिलेक्ट वर्ड्स वगैरे दिलेले असतात. ओके. आता टाइप्स ऑफ काइंड्स ऑर क्लासिफाईड ॲडव्हर्टाइजमेंट, तर कोणते कोणते विच आर कमर्शियल ॲडव्हर्टाइजमेंट. क्लासिफाईड तर आपण शिकलो. आता नाव सी विच आर टाइप्स ऑर काइंड्स ऑफ क्लासिफाईड. इथं क्लासिफाईड म्हटलेलं आहे. ॲक्च्युली दीज आर द नॉट द क्लासिफाईड, कमर्शियल आर देअर. सेल ऑफ इलेक्ट्रॉनिक गुड प्रॉडक्ट, टी व्ही, कॉम्प्युटर, मोबाईल, नॉट इट इज नॉट अ क्लासिफाईड, इट्स अ कमर्शियल, इट्स अ प्रिंटिंग मिस्टेक. ॲड्स ऑफ स्टील, सिमेंट, बिल्डिंग, स्टील सिमेंट बिल्डिंग असतात ना त्याच्या असेल, किंवा आकर्षक जोक्युलर जाहिरात असते. अंबुजा सिमेंट, भाई ये बीच की दीवार तोड दे, असं तसं काहीतरी असतं. सेल ऑफ ऑटोमोबाईल्स, बाईक्स, कार्स, फर्टिलायझर्स, खतं, ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट, मशीन्स, सिविंग, ऑटो पॉट्स, इलेक्ट्रॉनिक ॲप्लायन्सेस. ॲड्स ऑन टी व्हीवरच्या छोट्या छोट्या जाहिराती. न्यूजपेपर अबाउट कमोडिटीज अँड कस्टमर्स, मिल्क प्रॉडक्ट, सोप वगैरे. दीज आर दी कमर्शियल ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. नाउ डिअर स्टुडंट्स, जस्ट सी हिअर द एक्झाम्पल. यू सी इज द टाटा टिस्कॉन, स्ट्रेंथनिंग आउटसाइड, फ्लेक्झिबिलिटी इनसाइड. हे पहा, हे त्याची कॅच लाईन आहे. हिअर इज द ACC सिमेंट, होंडा, कोकोकोला, जस्सी, ॲक्टिव्ह, फॅटगो, हे काय, ओरल बी. Okay, so in this way advertisements are generally made in this competitive world to appeal or to reach the more audience and more customers. So the advertisement has its own language, has its own structure, has its own format. It is generally classified between classified and commercial. And so dear students, I think that you might have learned in detail what is the advertisement, and while learning it we prepared some of the objective questions, the proposed objective questions जे येऊ शकतात ते पण आपण तयारी केली आहे. So thank you for watching me on SM Academy YouTube channel. I request please continuously watch the videos on my YouTube channel. इथे सगळा सिलेबस डिटेल्समध्ये ऑनलाईन पद्धतीने शिकवला जाईल. ऑफलाईन पद्धतीने वर्गात हे सगळं झालेलं आहे, पण दुर्दैवाने जे विद्यार्थ्यांना येणं शक्य नाही किंवा काही अपर्याय कारणास्तव ते येऊ शकत नाही, त्यांना शासनाच्या दिशानिर्देशाप्रमाणे आपण ऑफलाईन ऑनलाईन दोघं मोडमध्ये शिकवत आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग मी ऑन SM Academy YouTube channel. थँक्यू व्हेरी मच.